नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी लावलेल्या दोन वेगवेगळ्या लाल झेंडूच्या व्हरायटीची माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी एकाच वावरामध्ये दोन वेगळ्या व्हरायटीची लागवड केली होती. तर पहिली कलकत्ता सीड आणि दुसरी म्हणजे सुपर ऑरेंज. तर शेतकरी मित्रांनो, ह्या दोन्ही व्हरायटी ची लागवड एकाच दिवशी केली होती आणि आज या झेंडूला 64 दिवस पूर्ण झाले आहेत. तर या दोन्ही व्हरायटीची 3 तोडी होऊन आज चौथा तोडा करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, कलकत्ता सीड या व्हरायटीची माहिती घेऊया. तर मित्रांनो, लाल झेंडूला पाहिजे तसं उत्पादन निघत नाही आणि दुसरं म्हणजे ही व्हरायटी लवकर तोडायला येत पण नाही. तिसरं कारण म्हणजे तुम्हाला झाडांना फूल खूप दिसतील पण त्याची साईज पाहिजे तशी होत नाही. हे बघा किती बारीक फूल पण उमललं आहे. आता हे तोडावं तर लागणारच आहे, ठेवून तर नाही चालणार. पहिले 3 तोडांना होती चांगली साईज पण आता तोड्याला बारीक झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हरायटीचे फुल टेनिस असल्यामुळे मार्केटमध्ये ह्या लाल झेंडूला चांगले बाजार आहेत. तर पिवळा झेंडूच्या तुलनेत 5 ते 10 रुपये जास्तच राहतात बाजार. याला शेतकरी मित्रांनो, हे असं नाही का लाल झेंडूला जास्त बाजार राहतात. हे त्या झेंडूच्या लागवडीवर राहतं. शेतकऱ्यांची किती प्रमाणात या लाल झेंडूची लागवड केली मित्रांनो, मागणीपेक्षा आवक जास्त झाली तर याला पण बाजार नाही राहत. तर शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या व्हरायटीची माहिती घेऊया. मित्रांनो, ह्या कडाच्या 2 सऱ्या आहेत, त्या मी सुपर ऑरेंज ह्या व्हरायटीच्या लावल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही सुरुवातीला कलकत्ता सीड त्या व्हरायटीपेक्षा ह्या व्हरायटीला लवकर फुले आली होती. तर मित्रांनो, ह्या दोन्ही व्हरायटीची पहिली तोडणी मी सोबतच केली होती, पण सुपर ऑरेंजला जास्त फुलं होती. तर शेतकरी मित्रांनो, या झेंडूची साईज पण मीडियम आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. कलकत्ता सीड्स या व्हरायटीच्या तुलनेने मोठीच आहे आणि हे फुलं पण टेनिस आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या दोन्ही व्हरायटी टेनिस असल्यामुळे बाजार थोडे जास्त राहतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर उत्पादन जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पिवळ्या झेंडूची निवड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, मी केलेल्या प्रत्येक मालाची माहिती, त्या मालाचे फायदे आणि तोटे काय आहे ते व त्या मालाचे उत्पादन, त्या मालाला लागणाऱ्या खतांची आणि औषधांची माहिती मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर देणार आहे. तर अशाच पिकांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच शेतीविषयक माहितीसोबत. धन्यवाद.